वाहनानं मी जवळ येतो की गेली 9 महिने झाले मनोज जरांगे पाटील उपोषण करतात, आंदोलन करतायत, सरकारच्या दारापर्यंत गेलेत, अजूनही सरकारला जाग येत नाही का? सरकार आता तमाम मराठा समाजाचा आणि जरांगे पाटलाचा अंत पाहत आहे. सरकारला आजच्या माध्यमातून जाहीर आव्हान आहे, तुम्ही गरजवंत सर्वसामान्य मराठा समाजाची मागणी मान्य करा. जरांगे पाटलांचा जी सगळे सोयऱ्याचा मागणी आहे, सगळे सोयऱ्याचा अध्यादेश तो लागू करा. अन्यथा ह्या विधानसभेला 288 पाडल्याशिवाय मराठा समाज थांबणार नाही. सरकारला पुन्हा एकदा जाहीर आव्हान आहे की मराठ्यांचा अंत पाहू नका आणि वेळीच सावध व्हा. सरकारनं 13 तारखेचा अल्टिमेटम दिलाय, काय वाटतं काय होईल 13 तारखेला? सरकार सारखंच अल्टिमेटमच देत आलंय, पण निर्णय घेणार कुठंतरी निर्णय घ्या आणि महाराष्ट्रात जे गुन्हा गोविंदानं नांदत आलेला महाराष्ट्र तो असाच चालू ठेवायचा असेल तर मराठ्यांना ओबीसीतून 50% आत सरसकट आरक्षण देऊन महाराष्ट्राची शांतता कायम ठेवा. आणि तुमचंही अस्तित्व सर्व राज्यकर्त्यांना जाहीर आव्हान आहे की तुमचं जर अस्तित्व टिकवायचं असेल तर मराठ्यांना 50% आत ओबीसीतून आरक्षण द्या. काय वाटतं ओबीसीमधून सरकार 100% देणार आणि आम्ही मराठा समाज घेणार, कारण ते आमच्या हक्काचं आहे. कारण गेली 9 महिने झाले आमचे जरांगे पाटील आमचे दैवत मराठा समाज उपोषणाच्या माध्यमातून झटत आहेत. सर्व समाज एकवटलेला आहे आणि मागील झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने दाखवून दिलेला की स्वतःची ताकद काय आहे. आणि जर सरकारला येणाऱ्या विधानसभेमध्ये 288 ठिकाणी जर पडायचंच असेल तर त्यांनी आमचा अंत पाहावा, नाहीतर येणाऱ्या 13 तारखेला दिल्याप्रमाणे आम्हाला ओबीसी मधून 50% आरक्षणाची मागणी आमची मान्य करावी. म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे? जे लोकसभेला झालं तेच विधानसभेला होईल चित्र? आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मराठा समाजाला अनुसरून बऱ्याच वेळेस बोललेले आहेत की मी मराठा समाजाची एकनिष्ठ आहे. तर आमची एकच आता शेवटची मागणी आहे की सगळे सोयऱ्याचा GR आणि हैदराबाद गॅजेट, जेणेकरून मराठवाड्यातलं जे प्रमाण कमी झालेलं आहे कुणबीचं नोंदीचं ते प्रमाण वाढणार आणि सगळे सोयऱ्याचा GR लागू झाल्यानंतर या मराठवाड्यातील टोटल महाराष्ट्रातील पूर्ण मराठा समाज हा ओबीसी मधून 50%च्या आतमध्ये गृहीत धरला जाणार आणि कुणबी आरक्षण आम्हाला भेटणार. काय सरकार वेळ काढूपणा करतं? सरकार सध्याची स्थिती तर सरकारची तशीच दिसते. आज देऊ उद्या देऊ, आज देऊ उद्या देऊ, परंतु हे 13 तारखेचं सध्या जरांगे पाटलांनी जे अल्टिमेट दिलेलं आहे त्याच्यावर सरकारने गांभीर्यानं विचार करून जर नाही पाऊल उचललं तर भविष्यात सरकारला हे खूप जड जाईल. काय हे जड जाईल सरकारला आणखी? हो, नक्कीच जड जाईल. कारण सध्या कुणबी मराठा, शेतकरी मराठा याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आत्महत्येचं प्रमाण सुद्धा सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या मुलाचं आहे. त्याच्यामुळे जर शेतकऱ्यांच्या मुलाने आत्महत्या व्यतिरिक्त जर दुसरा विचार केला तर सरकारला भविष्यामध्ये हे खूप जड जाणार. मनोज जरांगेंची मागणी आहे की सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावं. काय सरसकट पूर्ण होईल? सरसकट व्हायलाच पाहिजे, कारण की आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. आम्ही काही कुठल्या जातीचं किंवा दुसऱ्याच्या कोणाच्याच हक्काचं आरक्षण आजपर्यंत मागितलेलं नाहीये. मनोज जरांगेची पहिल्यापासून सर जे मराठ्याच्या हक्काचं आरक्षण आहे तेच मनोज जरांगे पाटील आतापर्यंत मराठ्याच्या हक्काचं आरक्षणाची मागणी करत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण आमच्या हक्काचं मिळायलाच पाहिजे.